हे तो एक संता ठाई
लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचा दास पुढे असुरेना कृपादान केले संती कल्पांती हे सरेन म्हणविता त्यांचा दास पुढे असुरेना तुका संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचा रस पुढे असुरेना विठोबार कुमारच्या संगतीचं महत्व आपल्या समोर विशद करतायत आणि ते महत्व विशद करत असताना संतांच्या संगतीमध्ये लाभ प्राप्त होतो त्या मिळणाऱ्या लाभाचं स्वरूप त्या लाभाचा परिणाम त्या लाभाची मर्यादा महाराज या अभंगामध्ये सांगतात. हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम. मनुष्य एक विचार करणारा प्राणी, त्याच्याजवळ असा एक गुण आहे की जो गुण त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळा करतो तो म्हणजे विवेक, बुद्धी. इतर प्राण्यांच्या त्या चौकटीमधून त्या बैठकीमधून मनुष्याला वेगळी करते. एखादा व्यक्ती कुठलंही कार्य करत असताना त्या कार्याच्या परिणामाचा विचार करून ते कार्य करत असतो. हे कार्य केल्यामुळे मला कुठला फायदा होणार आहे आणि कार्य केल्यामुळे कुठल्या स्वरूपाचा तोटा होणार आहे याचा विचार तो कार्य करण्याच्या अगोदर करत असतो. मानसशास्त्राने मनुष्याचा विचार केला, मनुष्याच्या मानसिकतेचा विचार केला आणि मानसिकतेचा विचार करून एक निष्कर्ष काढला की प्रयोजनम अनुद्दिश्यन मंदो अपि प्रवर्तते. काहीतरी उद्देश, हेतू, कारण असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती कुठलंही कार्य करत नाही. संत महात्म्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगावं, ग्रंथांनी आम्हाला वेळोवेळी सांगावं, भगवंताची इच्छा म्हणून सांगावं, आत्मकल्याणाचं साधन म्हणून सांगावं, संत संगत करा, संत संगत करा, संत संगत करा म्हणून हात जोडू जोडू सांगावं. एखादं मागणं संत महात्म्यांनी मागावं देवाकडं आणि मागणं मागत असताना सुद्धा संतांचीच संगती दे म्हणून मागणं मागावं. संत संगती एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती इथपर्यंत महाराजांनी बोलावं. तेथे राम नाम होईल श्रवण. तो पुढचा भाग राहू द्या, आता नको विचार करायला. पण मागणं मागत असताना मागणं सुद्धा संत संगतीला निगडीत मागायचं. लोकांना उपदेश करत असताना संत संगत करा म्हणून उपदेश करायचा. शास्त्रांनी, पुराणांनी, इतिहासाने काय केलं ते पहा म्हणून त्याचे दाखले द्यायचे. असा त्या संत संगतीमध्ये फायदा होतो, लाभ होतो. तो कोणता लाभ होतो आणि संत संगत करावी तर ती संत संगत का करावी या प्रश्नाचं उत्तर महाराज अभंगावरून देतात. महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितले पहा आपल्याला. संत महात्मा अनेक ठिकाणी आपल्याला बोलताना सांगताना पाहायला मिळतात, दिसतात की बाबांनो मनुष्य देह मिळाला म्हणे. नरदेह निधान लाभले हाती उत्तम सार उत्तम गती. बरेच भाग्यवंत आहेत बाबा. मनुष्य देह मिळाला का? कारण विचार करू शकताय. फायद्याचा, तोट्याचा, प्रत्येक गोष्टीचा विचार करू शकताय. बरं झालंय म्हणे. महाराज म्हणतात पहा, बरवे झाले आलो या जन्मासी. बरवे
जन्मासी जोड जोडिले मनुष्य देहायसी. बरं झालं म्हणे मनुष्य देह मिळालाय की ज्याच्यामुळे जेणे सर्व सुखासी पात्र होईजे, ज्याच्यामुळे आम्हाला सुख उपभोगायला मिळेल. तो देह आमच्या हाती लागला म्हणजे आमचा जो व्यवहार झाला तो फायद्याचा व्यवहार झाला. मग हा फायद्याचा व्यवहार जर झालेला असेल तर त्या झालेल्या फायद्याच्या व्यवहारामधला फायदा कोणता? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. कशासाठी दिलेत म्हणे की जेनेसी जोडीसू तू नारायण. भगवंताला प्राप्त करून घेण्याचं माध्यम दुवा आणि साधन म्हणून हा मनुष्य देह जर मिळाला असेल तर तो झालेला व्यवहार हा फायद्याचा. म्हणजे भगवंताला प्राप्त करून घेतल्यानंतर, ती अवस्था प्राप्त करून घेतल्यानंतर जर आमचा फायदा आहे हे जर संत महात्मे सांगत असतील, ग्रंथ जर सांगत असतील, तर आम्हाला तो फायदा लक्षात का येत नाहीये? कशामुळे लक्षात येत नाही? हा प्रश्न 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाने सुद्धा देवाला विचारला. ज्ञानोबरांनी भगवंताच्या मुखामध्ये ओवी घातली की मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील, की भजन करणं हा त्या मनुष्याचा स्वभाव आहे, धर्म आहे म्हणून. मग भजन करणं हा जर मनुष्याचा धर्म असेल तर तो मनुष्य भजन करताना का दिसत नाही आम्हाला? काही ठराविक असा समुदाय की जो समुदाय भगवंताची आराधना करतो, त्याच्या नामाचं नामस्मरण करतो, त्याच्या नामाचं कीर्तन करतो, त्याची भक्ती करतो, त्याच्या ठिकाणी आपला जीव भाव हा त्याच्या पायावरती ठेवतो, हा ठराविक समुदाय. पण ज्या वेळेस आम्ही अखिल मनुष्य जातीकडे पाहतो त्यावेळेस सगळे माणसं आम्हाला पाहायला मिळत नाही तसे भजन करणारे. त्यावेळेस भगवंताने त्याच्यावरती उत्तर दिलं, भगवा हे जे मनुष्य आहेत भजन करणं हा त्यांचा स्वभाव असताना सुद्धा ते भजन का करत नाही? तर काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. भगवान बोलतात की त्यांच्या अंतःकरणामधल्या ज्या कामना असतात त्या कामना त्यांना त्या त्या मार्गाने पुढे प्रवृत्त करत चालतात. म्हणून जर अंतःकरणामध्ये वासना पूर्वसंस्कार जर संत संग घडलेला असेल तर तो व्यक्ती भगवंताच्या भजनाकडे प्रवृत्त होईल, भगवंताचं भजन करत आवडेल. पण त्याच्याकडे जर ते नसेल, कामना नसेल, संत संग जर झाला नसेल, किंबहुना पुण्य तेवढं जर नसेल तर तो भगवंताचं भजन करणार नाही. महाराजांचं एक प्रमाण पण आहे पहा, बहुत जन्मीचे सुकृत सबळ होय जरी बहुत, तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी. ज्ञानोबाऱ्या बोलून गेले ना. ज्ञानोबाऱ्या म्हणतात पहा, जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृत तेवढं जर असेल तर आणि तरच तो भगवत भक्तीकडे वळत असतो. काम यश क्रोध यश मध्ये त्याच्या काही भावना असतात, त्याच्या काही वासना असतात की ज्या त्याला तिकडे जाऊ देत नाही. शास्त्राने मनुष्याच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्या मनुष्याला 4 भागामध्ये विभाजित केलं. 4 प्रकार पडले मनुष्यांचे: पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. हे 4 प्रकार पडले. पैकी पामराचा जो प्रकार आहे, केवळ आणि केवळ विषय उपभोगायचा एवढाच त्यांचा विचार असतो. त्या विषयाची गुणवत्ता बघायची नाही. विषय भोगायला मिळाला म्हणजे आपला देह कारणी लागला, अशी त्यांची अवस्था असते. कुठलाही जीवात भोग असू द्या, कुठल्याही दर्जाचा भोग असू द्या आणि कसलाही असू द्या, काही फरक पडत नसतो. महाराज म्हणतात असे किती गेले आणि कुठं कुठं गेले त्याची काही गणती नाही. महाराज म्हणतात पहा, मरते मेले नेनो किती मरते
जन्माची लाभ तयाचे संगत. म्हणजे त्यांच्या संगतीमध्ये जर लागलो तर मरण आणि पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण हेच लाभ होणार आहे, याच्या व्यतिरिक्त काहीही होणार नाही. ज्याप्रमाणे काही पशु पक्षी जीव जंतू जन्माला येतात, प्रारब्ध वशाने येतात, पूर्व कर्माने येतात, ते भोगतात, मरतात, पुन्हा काही कर्म करतात, पुन्हा भोगतात, पुन्हा मरतात. हे रहाड गाडग ज्याप्रमाणे चालू असतं तेच त्या पद्धतीमध्ये होणार आहे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही होणार नाही. तिथं गेल्यानंतर हेच होणार. म्हणून स्वतःच जर कल्याण करून घ्यायचं असेल तर या अवस्थेच्या वरती जाणं गरजेचं. पामरांची परिस्थिती ही सांगितली. पामरानंतर विषयींच्या या भागामध्ये प्रकारामध्ये होतं. विषय जे असतात ते सुद्धा विषयाचं भोग करणारेच असतात, पण या अवस्थेपेक्षा म्हणजे पामरांपेक्षा थोडीशी यांची प्रगती झालेली असते, थोडीशी अवस्था उच्च असते. विषय भोगायचे, पण कुठले? उच्च दर्जाचे विषय भोगायचे. कुठले पण विषय भोगत बसायचं नाही. ते विषय भोगत असताना सुद्धा त्याची गुणवत्ता तपासायची आणि मग ती गुणवत्ता तपासून त्याचा भोग घ्यायचा. उगाच काय पण करत बसायचं नाही. असताना विषय भोगच करणार, पण विषय जरी भोगत असले तरी त्या गुणवत्तेप्रमाणे त्याला ठरवू. म्हणजे कसं, एखादा व्यक्ती रस्त्यावरनं चालत निघालाय आणि चालत निघाल्यानंतर त्याच्या बाजूने एखादा सायकल वरती गृहस्थ गेला. त्याच्याकडे पाहणार, बघा म्हणे, मी आपलं उन्हातानामध्ये थंडीच रस्त्यावरनं चालत निघालोय, तंगड्या तोडत मी निघालो, पण ह्याच बघा, सायकल वरती बसतोय, सीट आहे बसायला, पायडल मारलं की ती आपोआप पुढे पळत. त्रास आहे का काय? काय हे त्रास आहे? मी एका तासात जेवढं चालतो तेवढा हा 2 तास, तेवढा हा अर्ध्या तासात चालतो. म्हणजे 1 तासामध्ये मी जर 5 किलोमीटर गेलो तर 15-20 मिनिटांमध्ये हा 5-6 किलोमीटर जाऊ शकतो. काय त्रास आहे? काही त्रास नाही. सायकलवाला पुढे गेला. त्या सायकलवाल्याच्या बाजूने मोटरसायकलवाला गेला. बघा, मी आपल्या तंगड्या तोडत, पायडल मारत मारत चाललो. त्याला काय करायचंय? गाडीमध्ये पेट्रोल ओतायचं आणि ती मूठ नुसती आवडायची. ते एक्सिलेटर आवडलं की गाडी आपोआप पळते. काय त्रास आहे? कुठला त्रास आहे? कसलाही त्रास नाही म्हणे. सुखी विचार, मी आपण निघालोय असंच. मोटरसायकलवाला गेला, पुढे सिग्नलला थांबला आणि थांबल्यानंतर बाजूला 4 चाकीवाला. बघा, मी आपला उन्हातानामध्ये या मोटरसायकल वरती आहे. बघा, हा एसी मध्ये बसला. जर पाऊस पडायला लागला तर वरती छत आहे, ऊन जर पळू लागलं तर वरती आधार आहे, तर गाडीमध्ये एसी आहे. थंडी वाजू लागली तर काच वरती करायच्या. थंडी वाजतोय म्हणून गरम एसी लावा, गरम होतोय म्हणून गार एसी लावा. म्हणजे वातावरण आपल्या सोयीप्रमाणे करण्याची व्यवस्था त्या गाडीमध्ये. शिवाय त्याला जर वाटलं सुट्टीच्या दिवशी आपल्या घराला घेऊन जावं, बायकोला पोराला कुठेतरी घेऊन जावं, असं जर त्याला वाटलं तर गाडीमध्ये सामान टाकू शकतो. त्यांना वाटेल त्या ठिकाणी तो घेऊन जाऊ शकतो. तसं मी करू शकतो का? नशीब आहे बाबा त्याला ते मिळालं. 4 चाकीवाल्याच्या बाजूला जर त्याच्यापेक्षा चांगली जास्त पैशाची गाडी घेऊन जर एखादा आला तर तो त्या पद्धतीने विचार करतो. मी आपल्या ह्या गाडीमध्ये निघालोय, खड्डा आला तर झटका बसतोय, गाडी सुरू होते कमी, बंद पडते जास्त, ह्याला तसं काय आहे? बघा किती मोठी गाडी आहे, निवांत आरामामध्ये जाऊ शकतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय? उद्देश एवढाच होता की त्या विषयाची गुणवत्ता ठरवून त्या विषयाचा भोग घ्यायचा का नाही हे तो ठरवतो. विषय प्रकारामधला जो विषय आहे तो त्या गुणवत्तेप्रमाणे त्याचा तो भोग घेतो. त्याला एवढंच वाटत असतं, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव. खायला प्यायला चांगला म्हणावं एवढी त्याची अपेक्षा असते. याचा पुढचा प्रकार असतो तो म्हणजे जिज्ञासू, मुमुक्षु, जो ह्या सगळ्या अवस्थेमधनं पुढे निघून गेलेला असतो. त्याला बाकीच्या कुठल्याही प्राप्तीचं अप्राप्तीचं दुःख नसतं. त्याला तळमळ असते ती एकच, संसारामधनं बाहेर पडायची. संसार म्हणजे देह प्राप्त होणं किंवा न होणं, या बंधनामधून बाहेर पडायची त्याला लालसा लागली. संसार म्हणजे लग्नाच्या नंतर सुरू होणारा आयुष्यामधचा प्रवास नव्हे. देह मिळाल्यापासून संसार सुरू होतो. मनुष्याचा असला तरी संसार आहे, पक्षाचा असला तरी संसार आहे, पशुचा असला तरी संसार आहे, जीव जंतूचा जरी असला तरीही तो संसारच आहे. देह म्हणजे संसार, अन्योन्य भाव संबंध दोघांमध्ये.
देह म्हणजे संसार आणि त्या देह अवस्थेमधून आणि त्या जन्माच्या आणि मरणाच्या बंधनामधून मुक्त होण्यासाठी तो दिवस रात्र प्रयत्न करत असतो, प्रतिज्ञा करून बसलेला असतो. पै भव स्वर्गा उबगले मुमुक्षु योग यज्ञ वगळले. पुन्हा जन्माला यायचं नाही आणि पुन्हा या दुःखामध्ये राहायचं नाही. अरे काय सांगावं म्हणे, जन्माला येण्याच्या अगोदर किती त्रास आहे, जन्माला येत असताना किती त्रास आहे आणि जन्माला आल्यानंतर किती त्रास आहे, काय सांगावं म्हणे. महाराज प्रमाण देतात पहा. काय सांगू गर्भीची यातना, सांगावं काय म्हणे, जन्माला येत असताना किती दुःख आहे, येण्याच्या अगोदर किती दुःख आहे, काय सांगावं. आठवत नाही म्हणून बरे बर का देवा, आपला त्याची आठवण नाही म्हणून बरे. नाहीतर जर आठवत जर असलं असतं, पुन्हा जन्माला येण्याची अपेक्षा कोणीही व्यक्त केली नसती. आणि आम्हाला बाहेर पडायचंय कसं हे सांगा म्हणून सगळेजण पाठीमागे लागले. माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःची सोय बघतो. पंढरपूरला जायचं जर ठरलं तर पंढरपूरला गेल्यानंतर तिथं बाबा खोली चांगली मिळावी, जास्त माणसं असू नयेत, हातपाय पसरून व्यवस्थित झोपायला यावं, खायला चांगलं मिळावं, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. स्वच्छ असावं, नीट असावं, व्यवस्थित असावं. ज्यावेळी आपण आईच्या उदरामध्ये असतो, ह्यातली कुठली आपली मागणी पूर्ण होते हो? किती हातपाय पसरून आपल्याला तिथं बसायला झोपायला मिळत असेल याचा विचार केला? काय खायला मिळत असेल, चमचमीत खायला मिळत असेल का नसेल याचा विचार केला? सुगंध असेल का दुर्गंध असेल याचा विचार केला? त्यावेळी विचार करत नाही माणूस. पण ज्यावेळेस तिथून बाहेर पडतो त्यावेळेस मात्र त्याला या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. सहज साधा स्वभाव आहे माणसाचा. आपल्या गावापासून पंढरपूर असून असेल किती, 200-250 किलोमीटर आपल्या गावापासून पंढरपूर असेल. आता काय झालंय बर का, वारी सुद्धा प्रगत झाली आणि वारकरी सुद्धा प्रगत झाला. पूर्वी वारी करायची म्हणजे लोकांचे 3-3 दिवस मोडायचे, पण आता तसं नाही राहिले.
आता काय नाही, एकादशी दिवशी सकाळी निघायचं, 10-11 वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये पोहोचतो, प्रदक्षिणा करायची, बरोबर नेलेला डबा खायचा, नदीला जायचं, हातपाय धुवायचे, गुरु ज्या ठिकाणी असेल गुरुंचं जाऊन दर्शन घ्यायचं, पंढरीनाथाच्या कळसाचं दर्शन घ्यायचं आणि पुन्हा धार काढण्यासाठी म्हणून 5-6 वाजता पुन्हा आपल्या घरी यायचं. अशी वारी सुरू झाली. मग सकाळी 200 किलोमीटर जावा, परत तेवढा प्रवास करून संध्याकाळपर्यंत 200 किलोमीटर परत या. माणूस थकून जातो 500 किलोमीटरच्या प्रवासामध्ये. मग आल्यानंतर तो करतो काय, जेवण करतो, फराळ वगैरे करतो आणि पांघरून घेऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठत नाही. मग गावात कोणाचं तर काहीतरी काम असतं म्हणून तो याच्या घरी येतो. अहो काय अजून उठले नाहीत का, सूर्य डोक्यावरती आला, इतक्या वेळ कोण झोपत असता का बरं? अहो 8 वाजले, 8:30 वाजले, बाकीची काही कामं करायची नाहीत का, उठा की काय झालं एवढं झोपून, पांघरून घेऊन झोपायला झालंय काय? अहो काय सांगावं, काय झालंय, पंढरपूरला गेलो होतो म्हणे काल, आणि मग अहो गेलो 200-250 किलोमीटर, आलो 200-250 किलोमीटर, कंटाळा आला हो प्रवासाचा म्हणून पांघरून घेऊन झोपलो. म्हणजे एका देहामध्ये एका दिवसामध्ये 250-300 किलोमीटर, 500 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आम्हाला कंटाळ येतो. जीवाचा प्रवास किती काळापासून चालला याचा विचार केलाय का आपण कधी? हा कितवा आपला जन्म असेल, याच्या अगोदर आपण किती जन्म घेतलेत आणि तो जन्म घेण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा प्रवास किती झाला याचा विचार केला? बर, आपण आपल्या हाती हे साधन लागलं आणि त्याचा जर उपयोग करून घेतला नाही तर अजून पुढे किती प्रवास करावा लागणार आहे याचा विचार केला? की पुन्हा देहावरती देह किती घ्यावे लागणार आहेत? संतांनी कृपा जर केली नाही, परमेश्वराची प्राप्ती जर झाली नाही, मिळालेला देह जर वाया गेला तर पुढे किती प्रवास आहे, किती जन्म घ्यायचे आणि कुठपर्यंत जायचंय याचा विचार करत नाही माणूस. नुसतं पंढरपूरला जाऊन आलो तर अंग दुखतोय हो, डोकं दुखतोय हो, पचलेलंच नाही हो, सुरू करतो माणूस. त्या बाकीच्या गोष्टींचा का विचार करत नाही? तो विचार मुमुक्षु करतात. आणि जो व्यक्ती त्यांना भेटेल त्या प्रत्येकाला विचारतात, देव माझ्यावरती कृपा करेल का, संतांची माझ्यावरती कृपा दृष्टी होईल का? या अवस्थेमध्ये सतत तळमळत असतात. लाही तळीवरी होय जैस, अशी त्यांची अवस्था झालेली असते. आणि या अवस्थेमधून पुढे गेलेले संत असतात की ज्यांना सगळ्या स्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं. आम्ही आहोत कुठून, आलोय कुठं, केवळ व्यवहार जो असतो तो लोकांपुरता मर्यादित राहिलेला असतो. भगवान त्यांचं वर्णन करत असताना सांगतात पहा, कर्तव्य असे उरले लोका लागी. केवळ लोकांच्यासाठी दाखवायला म्हणून त्यांच्या ठिकाणी कर्तव्य शिल्लक राहिलेलं असतं, नाहीतर बाकी त्यांच्या ठिकाणी काही शिल्लक राहिलेलं नसतं. महाराज सांगतात, काम नाही, काम नाही,
कर्तव्यामधून मुक्त झालेले असतात, सगळ्या कामनेमधून मुक्त झालेले असतात संत महात्मा असतात की ज्यांच्यासाठी परमार्थ करा अथवा न करा. कुठला परिणाम ज्ञानोबारायांवरती पंढरीनाथाची वारी केल्यानंतर होणार होता? कुठला परिणाम तुकोबारायांवरती पंढरीनाथाची वारी केल्यानंतर होणार होता? अहो, त्यांनी वारीला जरी गेले नाही तरी भगवंत त्यांच्या जवळ सतत होता. आम्ही वारीला जाऊन सुद्धा आम्हाला भेटत नाही, हे दुर्दैव आहे आम्ही जाऊन आम्हाला दिसत नाही. आम्हाला केवळ ती मूर्ती दिसते पाषाणाची, ज्याला अलंकार घातलेले असतात, ज्याच्यावरती उपचार केले जातात आणि ती मूर्ती एका ठिकाणी कमरेवरती हात ठेवून उभा आहे युगानुयुगापासून, एवढंच आम्हाला माहिती. पंढरीला आम्ही जातो का जातो? माळ घातलीये आणि माळ घालत असताना आम्हाला सांगितलंय की बाबा या दिवशी माळ घातलीये ना तर ही वारी पकड आणि या वारीला पंढरीला ये आणि खाल्यानंतर काय कर, ज्यांनी माळ घातली तिथे जा आणि पंढरीमध्ये गेल्यानंतर प्रदक्षिणा कर, चंद्रभागेची स्नान कर आणि पंढरीनाथाचं दर्शन घे. याच्यासाठी आम्ही पंढरीला जातो. पण याच्याशिवाय अधेमध्ये कधी जरी गेलो तर बाबा चाललोय त्या दिशेनं, मध्ये जाता जाता पंढरपूर लागते, चला पंढरीनाथाचं दर्शन घेऊ, म्हणून आम्ही येतो पंढरपूरला. पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये जातो, त्याला डोळे भरून पाहतो, त्याच्या पायावरती डोकं ठेवतो आणि निघून येतो. परमार्थ झाला का हो? सांगा. इतका जर सोपा असला असता परमार्थ तर वैकुंठामध्ये गर्दी त्यांची झाली असती ज्यांच्या आधार कार्डावरती पंढरपूरचा पत्ता आहे. बाकी कोण गेलं नसतं पंढरपूर वैकुंठामध्ये. ज्यांच्या आधार कार्डावरती पंढरपूरचा पत्ता आहे की नाही, तेच फक्त त्या वैकुंठामध्ये गेले असते, बाकीचे कोणी गेले नसते. का? कारण नित्य संगत आहे ना, नित्य संगत आहे म्हणून. पण इतका सोपा परमार्थ नसतो देवा, इतका सोपा नसतो परमार्थ. परवा एकाने मला प्रश्न विचारला, म्हणे भक्तीला सुलभ साधन सांगितलंय परमात्म्याच्या प्राप्तीचे. काय नाही म्हणे, नरगती सहजावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सांगितलंय म्हणे सगळ्यात सोपी म्हणे वा, अमुक आहे म्हणे, तमुक आहे म्हणे, अमुक आहे तसं आहे, त्रास नाही, असं नाही तसं नाही. पण हे सांगत असताना दुसरीकडे सुद्धा म्हणतात की भक्ती ते कठीण आणि शोधावरील पोळी. नेमकं म्हणायचंय काय? सोपी म्हणायचंय का अवघड म्हणायचं? भक्तीला सोपी म्हणायची का भक्ती अवघड म्हणायची? काय म्हणायचं? होय बाबा, एकाने सांगितली सोपी आणि दुसऱ्याने सांगितली अवघड, मान्य करू, पण दोन्ही सांगणारे एकच आहेत ना. ते सोपी म्हणायचंय का अवघड म्हणायचं? काय की भक्ती सोपी का सोपी? इतर साधनांपेक्षा सोपी. देहाला त्रास न होता, रानोरान हिंडायला न लावणारी, घरादाराचा त्याग न करायला लावणारी अशी ती भक्ती आहे, असं ते साधन म्हणून. आणि मग कठीण का? कारण त्याच्यामध्ये आचरणाला खूप महत्व आहे देवा. जर आचरणाला जर चुकला तर काही उपयोग होत. जेवढी सोपी आहे त्या पद्धतीनं कठीण सुद्धा ती भक्ती आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय त्यांना काय फरक पडत होता बरं? काही फरक पडत नव्हता. कारण साधना करून ज्या अवस्थेवरती पोहोचायचे ते स्वतः सिद्ध त्या अवस्थेवरती झालेले, पण कर्तव्य असे उरले लोकाला. तो श्लोक काय कशावरच ते बोल? कर्तव्य असे उरले लोका लागे, एक वडील नाही त्यातलंच आहे का? केवळ दिसावा म्हणून ते करत असतात, वास्तविक त्यांना ती गरज नाही. हा प्रकार आहे चौथा प्रकार. पण याच्या पुढचा प्रकार मुक्त जे असतात, ते मुक्त जे असतात ते केवळ ते अवस्थेवरती प्राप्त झालेले असतात, त्यांच्या दृष्टीने ते नसतं. पण त्यांच्या पुढचा प्रकार आहे तो संत हा प्रकार आहे की ज्यांच्या ठिकाणी बंधना मुक्त होण्याचं सुद्धा बंधन नाही, अशी जी अवस्था ती अवस्था म्हणजे संत. पहा, विषयी, पामर, जिज्ञासू आणि मुक्त त्या अवस्थेच्या बंधनामध्ये अडकलेले. मुक्त जरी असला तरी मुक्त असणं हे एका पद्धतीचं बंधन असेल का? आरोपित आहे म्हणून
ते बंधन त्याच्यावरती आरोपित केलं गेलेलं आहे. त्याला आता असं वाटू लागले की बाबा आपल्याला शिल्लक काही राहिलेलं नाही, अशी त्याची अवस्था झाली आहे. म्हणजे तो बंधनामध्येच आहे, पण संत जे असतात या बंधनाच्या सुद्धा पलीकडे गेलेले असतात. बंधन मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. बंधनच माहित नाही तर मुक्त म्हणता कशाला? ज्याला मुक्त म्हणायचंय त्याला बंधनाचं ज्ञान असावं, पण आमच्या ठिकाणी बंधनाचं ज्ञानच नाही ना. सगळ्या वृत्ती ज्या होत्या सगळ्या निवृत्ती होऊन टाकलेल्या, आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही, अशी जी अवस्था ती संत अवस्था. आणि त्या अवस्थेवरती पोचलेले जर म्हणत असतील की बाबांनो संत संगतीमध्ये लाभ प्राप्त होतो, तर लाभ प्राप्त होत असावा. लाभ प्राप्त कुठला होतो तर संत संगतीमध्ये 3 पद्धतीचे लाभ होतात. आत्मलाभ, अध्यात्म लाभ आणि मोक्ष लाभ, हे 3 लाभ संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतात. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळतं आम्ही आलोय कुठून, आमचं स्वरूप काय ते आम्हाला सांगतात. मे वासुदेव स्वरूपानं कोण आहोत याचं ज्ञान संतांच्या संगतीमध्ये होतं. आम्ही लहान असताना आम्हाला भाषेच्या पुस्तकामध्ये एक धडा होता. जंगलाचा राजा सिंह एक दिवशी शिकार करण्यासाठी बाहेर पडतो. बाहेर पडत असताना तो समोर चाललाय, त्याला माहित नाही की आपल्या पाठीमाग आपलं ते बछडं येते, याची कल्पना त्याला नव्हती. तो पुढं आपला निघाला, त्याच्या पाठीमागून त्याचं ते लेकरू ते बछडं त्याच्या पाठीमागून येत होत. चालणाऱ्याच्या थाटामध्ये पुढे बघून ते लहान लेकरू सिंहच असलं म्हणून काय झालं, ते खड्डा दिसला त्याच्यामध्ये पाणी साठलेलं दिसलं की त्याच्यामध्ये उड्या मारत बसला. करवंदाची झाडी दिसली की त्याच्यामध्ये जाऊन ते घुसला. खेळाच्या नादामध्ये बाप पुढे निघून गेला आणि हे लेकरू त्या जंगलामध्ये चुकलं. माहित नाही ह्याला घरी जायचं कसं, बाप कुठं गेलाय कुठं माहित नाही.
बरं त्याला माहित नाही पाठीमागणे येत चुकामूक झाली, घाबरलो. सैरा वैरा रस्ता दिसेल तिकडं धावू लागलं. दिवसभर धावत बसलं, कंटाळलं, एका ठिकाणी बसलं आणि बसल्या ठिकाणी ते झोपी गेलं. त्या ठिकाणी कोल्हा आला. त्या कोल्ह्याने त्याला पाहिलं, त्याची दया त्याला आली. त्यानं आपल्या दातामध्ये त्याला उचललं आणि आपल्या बरोबर तो घेऊन गेला. लहानाचा मोठा ते सिंहाचं पिल्लू त्या कोल्ह्याच्या कळपामध्ये झालं. कोल्हे जे खायचं ते हे खायचं, ते कोल्हे जसे ओरडतात तसे हे ओरडायचे. जंगलामधल्या इतर प्राण्यांमध्ये सुद्धा ते मिसळून गेले. हा सिंह आहे आणि ह्याच्यापासून आपल्याला धोका आहे असं कोणाला वाटत नव्हतं. आपल्यातलंच एक दिसते सिंहासारखं, पण आपल्याला काही धोका करणार नाही, इजा काय करणार नाही, बाकीच्यांना माहित होत. एक दिवशी तळ्याच्या काठी पाणी प्यायला म्हणून कोल्ह्याबरोबर हा जातो आणि पाणी पित असताना त्या तळ्याच्या दुसऱ्या काठावरती दुसरा मोठा सिंह येतो. त्या सिंहाला पाहिलं की सगळी जनावर सैरा वेळा धावू लागतात. आता ते बाकीचे धावतात म्हणल्यावर हा पण त्यांच्या पाठीमागे धावतो. आता याला कळत नाही, सिंहाला सिंहासारखा सिंह दिसतोय आणि पळतोय का असा म्हणून त्या तळ ओलांडून या बाजूला तो येतो. याला अडवतो, तू का पळतोयस बाबा, सांग मला सांग, बाकीचे पळते तू का पळायला लागलायस. म्हणे मी तुला घाबरून पळतोय. म्हणे तू का मला घाबरतोयस. म्हणे तू सिंह आहेस आणि मला मारशील, मला खाशील म्हणून तुला घाबरून पळतोय. म्हणे मी सिंह आहे आणि तू कोण आहेस. म्हणे मी कोल्हा आहे. कोण म्हणलं तुला कोल्हा आहेस म्हणून. अरे कोल्हा म्हणजे काय, कोल्ह्यांमध्ये मी वाढलो, लहानांचा मोठा झालो, त्यांनी मला सांभाळलं, त्यांच्यासारखा मी खातो, त्यांच्यासारखा मी राहतो, त्यांच्यासारखा मी ओरडतो, याच्यापेक्षा दुसरं प्रमाण काय द्यायला पाहिजे. चल म्हणे माझ्या बरोबर. तळ्याच्या काठावरती त्याला आणून पाणी स्थिर होऊ दिलं आणि याच्यामध्ये बघ म्हणे, त्यातला तू कोण आहेस मला सांग आणि मी कोण आहे मला सांग. पाहुलं जशी त्या सिंहाला आहे तशी ह्याला आहे, जशा त्याच्या विषयात तशा ह्याच्या विषयात, ज्याचा जसा त्याचा रंग तसा ह्याचा रंग. म्हणलं तुझ्यामध्ये माझ्यामध्ये फरकच नाही की रे. मग तुझ्यामध्ये माझ्यामध्ये फरक जर नसेल आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी जर सिंह असेल तर तू कोण आहेस सांग. म्हणे मग मी पण सिंह आहे. मग कशाला कोल्ह्यासारखं आयुष्य जगतो, सिंहासारखं जग म्हणून पाठीला तू जरा धक्का टाकला, सिंहासारखे डरकाळी त्याने दिली. हे मी सांगितलं कशाला लक्षात घ्या. हे खरंय का खोटंय मला सिद्ध करत बसायचं नाही. हे मी सांगितलं माझा विषय पटवून देण्यासाठी. म्हणून सिंहाची ओळख म्हणून सिंहच यावा लागतो. त्याप्रमाणे वासुदेव जर असेल तर वासुदेव स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी वासुदेवालाच यावं लागतं. वासुदेव म्हणजेच तुकोबाराय, वासुदेव म्हणजेच ज्ञानोबाराय. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. वासुदेव म्हणजेच ज्ञानोबाराय. फक्त नाव वेगळं धारण करतात. जसं आपण त्याला फोटो मध्ये पाहिलंय की नाही, हातामध्ये शंखचक्र घेऊन उभा असलेला, पितांबर नेसलेला, गळामध्ये ते माळा घातलेल्या, तसा स्वरूप तो धारण करत नाही. माणसांसारखं स्वरूप तो धारण करतो. धोतर नेसतो, सदरा नेसतो, डोक्यावरती पागोट तो ठेवतो, हातामध्ये टाळ घेतो, विणा घेतो, चिपळ्या घेतो आणि भंडारा भामचंद्र आणि घोराड्यावरती जाऊन तिथं स्वतःच्याच नावाचा नामस्मरण करत बसतो. दोघांमध्ये काही फरक नाही. जो फायदा जो लाभ आम्हाला भगवंताच्या ठिकाणी होणारे, स्वरूप जाणून होणारे, तो संतांच्याही ठिकाणी होतो. आत्मलाभ संतांच्या ठिकाणी होतो, अध्यात्म लाभ संतांच्या ठिकाणी होतो. 2 नंबर. अध्यात्म म्हणजे शास्त्र, जे शास्त्र जीवाला शिवापर्यंत पोहोचवतं. त्या शास्त्राचं ज्ञान आणि त्या शास्त्रावरती मार्गक्रमण संतांच्या संगतीमध्ये होतो. दुसरा लाभ होतो अध्यात्म लाभ. तिसरा लाभ आहे मोक्ष लाभ. संतांकडे गेल्यानंतर मोक्ष आयता सिद्ध होतो. आयता, कष्ट न करता. मोक्ष जर मिळवायचा असेल तर साधना करावी लागते. मोक्ष म्हणजे आहे काय, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मोक्ष म्हणजे काय, दुःख संबंधित रहित सुख. विषयामधून जरी आपल्याला सुख मिळत असेल तर त्या विषयामधून मिळणारं सुख हे दुःखाशी कुठे ना कुठेतरी निगडित असतं, पूर्णपणे दुःखमुक्त नसतं. बायकोपासून सुख मिळत असेल तर बायको कधीतरी कुठल्या तरी दुःखाच्या गोष्टीला कारण ठरते. मग तिच्या हयातीमध्ये जर ती दुःखाला कारण ठरली नाही, मेल्यानंतर तर ती विरहाचं दुःख होतं आणि कोणतरी माणूस दुःखी होतो. एक तर बायको नवऱ्याला कधी दुःखी करत नाही, हा अंधविश्वास आहे बरं का, अंधविश्वास. पण असू द्या, एखादी असते पतिव्रता सती, असू दे.
गेल्यानंतर तरी विरहाचं दुःख होतं की नाही? होतं दुःख. प्रत्येक संसारी कुठलीही वस्तू घ्या, धन, पुत्र, दारा, कुठलंही आपण घ्या, ज्याला आपण सुखाचा संबंध समजतो, त्या प्रत्येक गोष्टीमधून कुठल्या ना कुठल्या कसल्या ना कसल्या स्वरूपाचं तरी दुःख मिळतच असतं, नाही असं नाही. म्हणून संसारी भोगाला सुख मानलेलं नाही. उलट संत महात्मे म्हणतात संसार दुःख मूळ म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. सुखा दुःखाचे कांदे वाटुनी, विषाचे कांदे वाटुनी, रस घ्यायचे पिळुनी, तया नाव अमृत ठेवूनी जैसे अमर होत. किंवा जे लोकीचा चंद्रक्षय रोगी, उदय होय असता लागी, दुःख लेवणे सुखाचे अंगी सडित जळात. विषय सुखाला सुखाची संज्ञा कधीही दिलेली नाही. ज्या ठिकाणी दुःखाचा संबंध नाही असं ठिकाण म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? आनंदता, निरामयता आणि नित्यता. आनंद, अद्वय, नित्य, निरामय जे सांगितलं की रे भगवंताचं स्वरूप. आनंदता असावी, अद्वयता असावी आणि निरामयता असावी, तर त्याला सुख म्हणावं. भगवंत मोक्षाचं स्वरूपच आनंद आहे. मोक्षाच्या ठिकाणी दुजा भाव नाही, म्हणजे दुसरं नाही. ज्ञानोबा म्हणतात दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे. त्या ठिकाणी दुसरं नाही म्हणून तर दुसऱ्यापासून दुःख होण्याचं कारण नाही आणि त्याला कुठलाही पद्धतीचा आयाम नाही. असं निरामय असं असणार ते तत्व म्हणजे मोक्ष. ते मोक्ष संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आरामात सहजपणे प्राप्त होतं. कारण मोक्ष म्हणजेच संत म्हणजेच मोक्ष. ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना नाथराय म्हणतात कैवल्याचा चालते बोलते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, माणूसपणीची भांब लौकिका बिरवे. संत म्हणजेच मोक्षाचं स्वरूप असतात. म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आत्मलाभ होतो, अध्यात्म लाभ होतो आणि मोक्ष लाभ संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर होतो. मनुष्य देहाची इति कर्तव्यता प्राप्त होते ती संतांच्या संगतीमध्ये. म्हणून महाराज म्हणतात हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचा दास.